नमस्कार मित्रांनो, गावरान तडका प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कांद्या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहेत. मी आलेलो आहे नागाचे कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील शेतकऱ्यांशी भेट देण्यासाठी. तर चला बघूयात. नमस्कार काका, तुमचं प्रथम आम्हाला नाव सांगा तुमचं. सचिन पोपट फडतरे, नागाचे कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सर, कांदा हा लागवड करण्याची तुम्हाला कशासाठी सुचलं? ऊस हा पीक का घेतलं नाही तुम्ही? नाही, कांदा हा नगदी पीक असून थोड्या कालावधीचं पीक आहे. ऊसासाठी वर्षभर जमीन गुंतून पडण्यापेक्षा हा 4 महिन्याचा ते 4.5 महिन्याचं पीक आहे. वर्षातून 2 ते 3 पिकं शेती घेता येतात आणि कांद्याचं पीक कसं लवकर निघतं म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. सर, कांदा हा लागण करण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी? काय नाही, असं काय नाही. हलक्या स्वरूपाची, मध्यम स्वरूपाची, काळवट स्वरूपाची कुठल्याही प्रतीची जमीन कांद्याला चालते. त्याचं योग्य नियोजन, खताचं योग्य नियोजन, पाण्याचं योग्य नियोजन जर असेल तर कुठल्याही जमिनीत कांदा हे पीक येऊ शकतं. जमीन प्रथम तुम्ही कांदा करण्याच्या आधी मशागत कशा पद्धतीने केली होती? नाही, कांदा करायच्या आधी आपला ह्याच रानामध्ये बटाट्याचं पीक होतं. बटाटा काढल्यानंतर आपण 2 वेळा फनपाळी मारली. फनपाळी मारल्यानंतर रोटर केला. रोटर केल्यानंतर कांद्याची पेरणी बेडवर केलेली आहे. कांद्याची तुम्ही लागण केलेली का आपली कांद्याची पेरणी केलेली? कांद्याची पेरणी केलेली आहे. ह्या कांद्याची हा आता आपला इथं 2.5 एकराचं क्षेत्र आहे. इथं 2.5 एकर आपण कांदा बेडवर पेरणी केलेला आहे. आता सध्या हा कांदा येतो. मशागत करताना तुम्ही प्रथम खत कोणतं वापरलेलं? सध्या मशागत करताना बटाट्याचं रान असल्यामुळे आपण खत वापरलेलंच नाही ह्याला. पण त्याच्यानंतर कांद्याला 2 वेळा डोस केलेला आहे आणि ड्रिपमधून सुद्धा सोडलेला आहे खत. कांद्याची ही व्हरायटी कोणती आहे? कांदा हा देशी उन्हाळी कांदा आहे. देशीच कांदा आहे. किती महिन्याचा कांदा आहे हा? 4.5 महिन्याचा कांदा आहे. आता किती महिने झाला हा कांद्याला? आता सरासरी 80 दिवसाचा कांदा आहे. हा, एकरी किती बी लागतंय तरी कांद्याचं? एकरी 2.5 किलो प्रमाणे सरासरी 2 किलो बियाणं लागतं 1 एकरी पेरणीसाठी बेडवरती. हा 2.5 एकर कांदा आहे. सरासरी 5 किलो आणि 200 ग्रॅम बियाणं पडलेलं आहे ह्याच्यात. बरं, कांद्याची ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता त्याच्यानंतर कांद्याची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्या रोपांची? कांद्याची पेरणी केल्यानंतर लगेच ड्रीप हातरायचं. 4.5 फुटानं आपला बेड आहे. 4.5 फुटावर डबल लाईन टाकली आपण ड्रीपची आणि सरासरी 20 ते 21व्या दिवशी आपण तणनाशक मारून घेतलं आहे. गोल आणि टार्गा सुपर 20 लिटरचा पंप आहे आपला. तर एकरी 10 पंप याप्रमाणे गोल 15 मिली आणि टार्गा सुपर 30 मिली याप्रमाणे आपण फवारणी करून घेतली. कांद्याला किती दिवसातून पाणी द्यावं लागते? कांद्याला सरासरी जमिनीच्या प्रतीवर पाणी द्यावं लागतं. हलकी जमीन असेल तर 8 ते 10 दिवसानं पाणी द्यावे लागतं आणि चांगल्या प्रतीची जमीन असेल तर एक 12 ते 15 दिवसाच्या आसपास पाणी द्यावं लागतं. कांद्यावरती कोणकोणते रोग पडतात आणि त्यासाठी काय करावं लागतं? सरासरी कांद्याला आजार हा थ्रिप्सचा जास्त असतो आणि करप्याचा अटकाव जास्त होतो. म्हणजे आबाळाचं जर प्रमाण आलं, थंडी कमी झाली तर थ्रिप्स आणि करपा हा येतो. नाहीतर कांद्याला असा विशेष आजार जास्त कुठलाही नाही. रोगामध्ये कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे कांद्याच्या? नाही, आबाळ आल्यानंतर किंवा उष्णतेचं वातावरण तयार झाल्यानंतर फक्त थ्रिप्सवर लक्ष ठेवायचं आणि थ्रिप्सचं औषध मारायचं. कांदा हा पीक घेतो आपण बेडवरती, काही लोक वाफ्यानं सुद्धा घेतात. तर त्यातलं कोणती म्हणजे पद्धत चांगली वाटते तुम्हाला? नाही, वाफ्याने बी पद्धत चांगलीच आहे आणि बेडवरती पण चांगलीच आहे. फक्त बेडचा कांदा हा आयर्नीच्या चाळी टाकण्यासाठी योग्य नाही किंवा त्याची आयुष्य मर्यादा जास्त दिवसाची नाही, जास्त दिवस टिकू शकत नाही. म्हणून हा कांदा वाफ्याचा चाळीला चालू शकतो चांगला. म्हणून कांदा चाळीसाठी जर लागणार असेल कांदा ठेवायला तर वाफ्याचा कांदा आणि लगेच विक्रीसाठी तयार करायचा असेल तर बेडवरचा कांदा. कांद्याला ठिबक करणं गरजेचं आहे की सोड पाणी देणं चांगलं? नाही, ड्रीप हा लागण केल्यापासून काढणीपर्यंत किती दिवसाचा कालावधी लागतो सरासरी? सरासरी पेरणी केलेल्या कांद्याला 5 महिने लागतात आणि लागण केलेल्या कांद्याला सरासरी 90 ते 100 दिवस म्हणजे 3.5 महिने लागतात. बरं, मी काय म्हणतो काका, कांदा हा लागण करतो आपण, काढण्याच्या वेळेस काही शेतकरी त्याच्यावरती बॅलर फिरवतात कांदा काढण्याच्या वेळेस. तर ते बॅलर फिरवणं गरजेचं आहे का नाही? नाही, काय आवश्यकता बॅलर वगैरे काय फिरवायची आवश्यकता काय वाटत नाही. आणि कांद्याची साईज बॅलर फिरवून मोठी होती असं काय खरं आहे का? असं काय नाही. कांद्याला एकरी भांडवल किती लागतं? सरासरी कांद्याला 1 एकरी 2.5 किलो बियाणं लागतं पेरणीसाठी
आणि पेरणीचं जर सांगायचं म्हटलं तर 2.5 किलो बियाणं लागतं. आणि त्याच्यानंतर तणनाशक फवारणी 21 दिवसाची झाल्यानंतर एकरी 40 किलो प्रमाणे महाधन कंपनीचं 24-24-0 टाकून घ्यायचं. त्यानंतर 35 ते 40 दिवसाच्या आत याला बेन्सल्फ एकरी 10 ते 15 किलो आणि महाधन कंपनीचंच क्रॉपटेक 8-21-21 एकरी 2 बॅग याप्रमाणे टाकून घ्यायचं. कांद्याला तिन्ही ऋतूमध्ये आपण करू शकतो का कांदा हा देशी कांदा? हा करू शकतो. 2 ऋतूत तर करू शकतो. हवामानाचा काय परिणाम होतो का त्याच्यावरती? वातावरण आबाळाचं जर असेल किंवा गरमीचं जर असेल तर कांदा पोसायला किंवा उत्पादन क्षमता निघायला कमी असतो. त्याला थंडीचं वातावरण जास्त लागतं आणि ऊन पण आणि थंडी असं वातावरण असेल तर उत्पादन 1 नंबर निघतं. कांद्यावरती प्रामुख्याने कोणकोणते रोग म्हणजे येतात? कांद्याला जास्त आजार म्हणजे थ्रिप्सा आणि करपा हे 2 आजार सोडले तर कांद्यावर दुसरा काय कुठलाही आजार होत नाही जास्त. बरं आम्हाला सांगा, कांद्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीची म्हणजे ड्रीप वापरल्या, किती MM आहे ती? आपलं हे ड्रीप आहे ते 20 mm चं आहे. 20 mm ची 4.5 फुटासाठी आपण डबल लाईन टाकलेली आहे. हा 20 mm ची ड्रीप आहे आणि आपलं क्षेत्र जवळजवळ ही 380 फूट लांब आहे. तर सेंटर 190 फुटाचा करून डबल लाईन टाकलेली आहे 4.5 फुटाच्या बेडवरती. आणि मग त्याच्यातून आपण बुरशीनाशक सोडलेलं आहे, कीटकनाशक सोडलेलं आहे, होमिक सोडलेलं आहे ड्रिप मधून. आणि लिक्विड खत म्हणाल तर अदास्का कंपनीचं फर्टिसिल हायड्रा 04247 एकरी 5 किलो या प्रमाणाला सोडून घेतलेलं आहे. आणि आता 80 दिवसाचा कांदा, 80 ते 85 दिवसाचा कांदा झालेला आहे. आता हा कांदा किती महिन्याचा सरासरी? किती? आता हा कांदा 4.5 महिने लागणार. आता हा 85 दिवसाचा किंवा 3 महिन्याचा कांदा झालाय. आता ह्याला पोटॅशियम सोनाइट सोडून घ्यायचा आहे एकरी 10 किलो या प्रमाणे ड्रिप मधूनच. आणि गरज वाटेल तर थ्रिप्ससाठी आणि वातावरणच्या किती दिवसाचा कालावधी लागतो सरासरी? सरासरी पेरणी केलेल्या कांद्याला 5 महिने लागतात आणि लागण केलेल्या कांद्याला सरासरी 90 ते 100 दिवस म्हणजे 3.5 महिने लागतात. बरं मी काय म्हणतो काका, कांदा हा लागण करतो आपण, काढण्याच्या वेळेस काही शेतकरी त्याच्यावरती बॅलर फिरवतात कांदा काढण्याच्या वेळेस, तर ते बॅलर फिरवणं गरजेचं आहे का नाही? नाही काय आवश्यकता, बॅलर वगैरे काय फिरवायची आवश्यकता काय वाटत नाही. आणि कांद्याची साईज बॅलर फिरवून मोठी होती असं काय खरं आहे का? असं काय नाही. कांद्याला एकरी भांडवल किती लागतं? सरासरी कांद्याला 1 एकरी 2.5 किलो बियाणं लागतं पेरणीसाठी. आणि पेरणीचं जर सांगायचं म्हटलं तर 2.5 किलो बियाणं लागतं. आणि त्याच्यानंतर तणनाशक फवारणी 21 दिवसाची झाल्यानंतर एकरी 40 किलो प्रमाणे महाधन कंपनीचं 24-24-0 टाकून घ्यायचं. त्यानंतर 35 ते 40 दिवसाच्या आत याला बेन्सल्फ एकरी 10 ते 15 किलो आणि महाधन कंपनीचंच क्रॉपटेक 8-21-21 एकरी 2 बॅग याप्रमाणे टाकून घ्यायचं. कांद्याला तिन्ही ऋतूमध्ये आपण करू शकतो का कांदा हा देशी कांदा? हा करू शकतो. 2 ऋतूत तर करू. हवामानाचा काय परिणाम होतो का त्याच्यावरती? वातावरण आबाळाचं जर असेल किंवा गरमीचं जर असेल तर कांदा पोसायला किंवा उत्पादन क्षमता निघायला कमी असतो. त्याला थंडीचं वातावरण जास्त लागतं आणि ऊन पण आणि थंडी असं वातावरण असेल तर उत्पादन 1 नंबर निघतं. कांद्यावरती प्रामुख्याने कोणकोणते रोग म्हणजे येतात? कांद्याला जास्त आजार म्हणजे थ्रिप्सा आणि करपा हे 2 आजार सोडले तर कांद्यावर दुसरा काय कुठलाही आजार होत नाही जास्त. बरं आम्हाला सांगा, कांद्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीची म्हणजे ड्रीप वापरल्या, किती MM आहे ती? आपलं हे ड्रीप आहे ते 20 mm चं आहे. 20 mm ची 4.5 फुटासाठी आपण डबल लाईन टाकलेली आहे. 20 mm ची ड्रीप आहे आणि आपलं क्षेत्र जवळजवळ ही 380 फूट लांब आहे. तर सेंटर 190 फुटाचा करून डबल लाईन टाकलेली आहे 4.5 फुटाच्या बेडवरती. आणि मग त्याच्यातून आपण बुरशीनाशक सोडलेलं आहे, कीटकनाशक सोडलेलं आहे, होमिक सोडलेलं आहे ड्रिप मधून. आणि लिक्विड खत म्हणाल तर अदास्का कंपनीचं फर्टिसिल हायड्रा 04247 एकरी 5 किलो या प्रमाणाला सोडून घेतलेलं आहे. आणि आता
80 दिवसाचा कांदा, 80 ते 85 दिवसाचा कांदा झालेला आहे. आता हा कांदा किती महिन्याचा सरासरी किती? आता हा कांदा 4.5 महिने लागणार. हा आता हा 85 दिवसाचा किंवा 3 महिन्याचा कांदा झालाय. आता ह्याला पोटॅशियम सोनाईट सोडून घ्यायचा आहे. हा एकरी 10 किलो ह्या प्रमाणे ड्रिप मधूनच. आणि गरज वाटेल तर थ्रिप्ससाठी आणि वातावरणाच्या ह्याच्यानुसार थ्रिप्स आणि करप्याचं औषध मारून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये तुम्ही एवढ्या पद्धतीने स्वच्छता ठेवली आहे, त्यासाठी तुम्ही काय कशाचा वापर केला जास्त करून? नाही, एकच तणनाशक मारलं बांगलन आणि केलं होतं. 2 बांगलनं झालेली आहेत. हा 2 बांगलने झाले, त्यांनी एकच तणनाशक मारलं आहे याच्यावरती. कांद्याचा आपण काढतो त्यावेळेस कांद्याला दर नसतो जास्त करून, तर कांदा दर नसल्यामुळे काय करणं गरजेचं आहे? कांद्याला बाजारभाव जर नसतील तर कांदा चाळी टाकणंच योग्य आहे ना. चाळी जी कांदा चाळा असते ते कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? कांदा चाळ प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे करण्याची. जशी माणसाची करण्याची किंवा खर्च करण्याची परिस्थिती असेल त्यानुसार कांदा चाळ करू शकतो माणूस. एकरी सरासरी खर्च किती येतो कांद्यासाठी निघेपर्यंत? कांद्यासाठी लागणीचा खर्च वेगळा येतो, पेरणीचा खर्च वेगळा असतो. हा. लागणीचा जर म्हणलं तर एकरी लागण करण्यासाठी 10,000 रुपये खर्च आहे, काढण्यासाठी 10,000 खर्च आहे. आणि आणि एकरी मग खताचं उत्पन्न औषधाचं- किती निघतं? एकरी उत्पादन सरासरी उत्पादन जर चांगलं आणलं 1 नंबर तर 18 ते 20 टनाच्या आसपास निघतं. आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगताल तुम्ही कांद्याची कशा पद्धतीने काळजी घेणे गरजेचं आहे? नाही. आमच्या शेतकऱ्यांना काय सांगचाल की कांद्याची कशा पद्धतीने प्रामुख्याने काळजी घेणं गरजेचं आहे? नाही, काय कांद्याला असा विशेष काय त्रास नाही, फक्त पाण्याचं नियोजन योग्य करणे. जसे रानाची प्रत तुमची असेल, हलकं रान असेल तर 10 दिवसाच्या आसपास तुम्ही भिजवणं गरजेचं आहे, किंवा त्यापेक्षा भारी जमीन असेल तुमची तर 15-16 दिवसांना भिजवा. आणि पाणी आणि- किती दिवसातून दिलं पाहिजे कांद्यासाठी? आणि पाणी 15 ते 16 दिवसातून दिलं पाहिजे चांगल्या प्रती जमिनीत, आणि हलक्या प्रती जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी देऊ लागतं. जास्त पाणी दिल्यानं पण कांद्यावरती रोग पडतो ना? जास्त पाणी दिल्यानंतर पण कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो, कांदा पिवळसर दिसणार आणि कांद्याची साईज बनत नाही लवकर. मानाला जाड बनतो, त्यामुळं पाणी हा कांद्याला लांबवूनच द्यायचं. धन्यवाद काका, आपण छान अशी मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आभारी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने ह्यांचा 2.5 एकराचा प्लॉट आहे कांद्याचा. आपण बघू शकता बांधाला कशा पद्धतीने स्वच्छता पाहिजे मुख्यतो हे सुद्धा आपण बघू शकता. नाहीतर बांधावरीलच घाण आपल्या पिकात येऊन आपल्याला ते हानिकारक होऊन बांगलन करावं लागत असते.